रात्री दूध प्यायला घेतलं होतं. लॅपटॉप चालूच होता. लॅपटॉप अजून पण चालू आहे. इकडे दूध घेतलं होतं प्यायला. दूध तसंच ओपन आहे. ठीक आहे. लॅपटॉप पण चालूच आहे. रात्री मी 10:30ला आलो ड्युटीवरनं. ठीक आहे. 10:30ला आलो आणि बसलो होतो एडिट करत एवढा उशीर झाला आणि काम करून एवढा कंटाळा आला ना, तर मला दूध प्यावं, दूध पिऊन झोपावं. तर मी तर आलो थोडं वेळ पडावं म्हणलं, नाही का, थोडं 10 मिनिट रेस्ट करावं. ते झोपलो डायरेक्ट. मला जागच नाही आली. मी आत्ता जस्ट उठलो आहे. आता सकाळच्या 7:15 झाले ते, 7:18 झाले ते. ओके. तर जस्ट आता मॉर्निंग वॉक पहिली आता तर. ठीक आहे. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. तर गाईज मी आहे ना केसला ऑइल केलं आहे. ऑइल लावलं आहे पॅराशूटचं. केस आहे ना, मी कधी ऑइल लावत नाही केसला सहसा. माझी केस आहे ना अशी, जेव्हापासून मी राईडवर आलो ना तेव्हापासून केस माझे असे ड्राय पडलेले ती. आणि मी शक्यतो ऑइल लावत नाही केसाला. शॅम्पू वगैरे करतो आणि नॉर्मल जस्ट 1-2 ड्रॉप जर कोरडं ड्राय दिसले मला केस तेव्हाच मी ऑइल लावतोय. तर आत्ता बऱ्यापैकी लावलं आहे ऑइल पण आळलं होतं पॅराशूटचं. आता थंडी चालू आहे ना, एवढी थंडी चालू आहे. ते आळून बसलं होतं, त्याला गरम केलं थोडंसं आणि लावलं आहे. आता जरा बरं वाटायला लागलं, शांत आलं ना. तर ते केस अशी विचित्र झाली. केस वाढलेत माझी, पण ठीक आहे, काय विषय मी कट केल्यानंतर. ओके. तर आत्ता जर भात शिजू टाकला आहे, भात आणि डाळ, तुरीची डाळ आणि भात. ठीक आहे. आत्ता असा विषय आहे. किती वाजले तर तात्या 11:27 झाले त्या. 11:27 झाले त्या. मला ड्युटीला जायला अजून टाईम आहे, भरपूर टाईम आहे. मी अजून आंघोळ केलेली नाही आहे. आलो आहे, फ्रेश झालो, व्हिडिओ एडिट केला, अपलोड केला, कपडे धुतली माझी. ही पण घरी नाही आहे, तर कपडे धुतलेत माझे आणि बसलो आहे, आराम करतो आहे. थंडी एवढी वाजते ना, तर मी झोपूनच आहे शक्यतो. ओके. Later. तर काय, आज शनिवार आहे. मी काल काल थोडासा ब्लॉग बनवला, जास्त काय शूट नाही केलं, कारण रूमवरती काय करणार आहे. नंतर मी ड्युटीवर गेलो. ड्युटीवरनं 10:15 रूमवरती आलो आणि थोडं रील्स वगैरे बघत बसलो, टाईमपास केला. आणि तरी 12 वाजल्या. घरी फोन केला, तर घरी एक बोलत बसलो आणि झोपी गेलो. तर मग अशी 8 वाजता उठलो आहे. 8 वाजता का उठलो आहे, तर ते पण कंपनीनं कॉल आला होता मला, थोडे केमिकल पाहिजे होतं म्हणून, तर तेव्हा उठलं आहे. ओके. तर आता 9:30 वाजले. तर खाली जाऊन दूध आणि बिस्किट आणलं आहे, खावं म्हणलं काहीतरी. ठीक आहे. असं दूध गरम करायला ठेवलं इकडे. अजून काय, तर गाईस पिल्या गावाकडंच आहे. पिल्या आता संक्रांत 14 तारखेला आहे ना. संक्रांत किती तारखेला आहे रे? किती तारखेला आहे संक्रांती?
14 तारखेला पोंगल संक्रांत 14 तारखेला लावते. संक्रांत ठीक आहे. तर मग पुढच्या रविवारी तिला इकडे येईल. रविवारी किंवा मग सोमवारी. रविवारी मी तिकडून कुर्राडीवरून हलेल. तर आता संक्रांतीला एनर्जी नाही आहे माझ्यात, ठीक आहे. कारण आत्ता तर उठलो आहे आणि मी माझा किती आज 10 तारीख आलं ना, 10 दिवस झालं मी शुगर नाही खाल्लेली, ठीक आहे. तर मग शुगर नाही खाल्ल्यावर ते शुगर खाली ना ते एनर्जी येते तेवढ्यापुरती, नाही का. म्हणजे मी इतकं चहा पित होतो ना, मला सांगतो मी किती चहा पित होतो. ह्याच्या आधीवर मी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर मी सकाळी उठलो की चहा, ठीक आहे. 8-9 वाजता आता जेव्हा उठतो ना तेव्हा एक चहा पितो. नंतर 11-12 वाजता पण एक चहा पितो, ठीक आहे. आणि नंतर मी ड्युटीवर जातो ना ऑफिसला, तर तेव्हाही पण चहा पितो एक. ओके, हे झाले 3 चहा. नंतर आमचा 4 ते 5ला एक चहा असतो कंपनीतला, तो पण चहा पितो. आणि नंतर आल्यावर पण 10-11 वाजता तेव्हा पण एक चहा पितो. कारण थंड वाजलेली असते कामावरून येताना. 2 किलोमीटर आमच्या इथनं ऑफिस. तर रात्रीच्या गारटावा लागलेला असतो ना, तर तेव्हा पण मी चहा पितो. एवढा चहा पित होतो. तर आत्ता चहा टोटली बंद आहे. एक पण चहा पित नाही मी. मला एक बॅड हॅबिट आहे सुपारी खायची, मी मान्य करतो. त्यात स्वीटनेस असतो, पण एखादी गोष्ट एकदम बंद केली ना तर ते शरीराला हानिकारक आहे, ठीक आहे. तर मग ते स्लोली बंद करेन. आता तर शुगर सोडलेलं आहे मी, मग साखर सोडलेले, ते पण बॅड हॅबिट आहे ना, ते पण सोडेल लवकरच. ओके, दिसते का तुम्हाला तिथं? हे बॅड हॅबिट आहे, ठीक आहे. खायचं नाही आहे, पण ते पहिल्यापासून मी खात आलेलो आहे. तर बघू आता ते पण मी टाळण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. साखर तर सगळ्यात मेन आहे ना, साखर आहे. तर ते साखर मी टाळलेलं आहे मी भरपूर ठिकाणी. आणि मी अनुभवलो पण, तर जेव्हा तुम्ही साखर खाता ना तेव्हा तुम्ही फोकस जास्त होतं तुमचं. तर बघू आता. फोकस म्हणजे एक तुम्हाला कळतं की बाबा काय करायचं. तुम्ही साखर खाल्ली ना, चंचल राहत नाही माणूस, असं धीमं राहतं किंवा मग सुस्त राहतं. आणि आता कसं एक्सप्लेन करू, आता एवढं सांगितलं ना तर तुम्हाला कळलं असेल तर ठीकच आहे, ठीक आहे. तर मग आता फक्त सकाळी मी काय करतो, उठलं की दूध पितोय, थोडंसं ग्लास किंवा अर्धा ग्लास दूध, किंवा मग त्यासोबत बिस्किट. आता बिस्किट आणले ते जास्त, बिस्किट असेल नसेल काय विषय नाही, फक्त दूध पितो. नंतर जाताना मी थोडंफार काहीतरी भात वगैरे बनवून खातो, नाहीतर मग पोहे वगैरे बनवून खातो. कारण एवढं मला कंटाळा आहे ना. नंतर मला ड्युटी पण जायचं असते काम करायला. आणि नंतर 4 वाजता चहा घेत नाही. 4 वाजता काय करतो, आमच्या कंपनीत आहे ना मशीन आहे चहाची, तर त्यातनं अगोदर चहाचं ते डिकाशन आणि दूध येतं, नंतर त्यात साखर टाकायची, नंतर ते गरम करायचं, अशा प्रकारे मशीन आहे. तर मी त्यातलं फक्त जे पहिल्यांदा डिकाशन येतं ना ते थोडंसं घेतो, नॉर्मल जस्ट एक 2-3 ml म्हणलं तर चालेल. ml मध्ये सांगतो कारण मी केमिस्ट आहे, ओके. तर 2-3 ml घेतो आणि बाकीचं फुल ग्लास हॉट वॉटर घेतो. तर तेवढं एक पितो. तेवढी मला चांगली हॅबिट लागलेली आहे नवीन वर्षाची, ओके. आत्तापर्यंत तर 10 दिवस झाले ना, तर आतापर्यंत तर चांगली सवय आहे त्या चहाच्या बाबतीत, ओके. तर काहीच अवतार आहे ना, विचित्र झालाय. तर ड्युटीहून आलो, भात सकाळचा राहिलेला आणि गरम करायचा आहे. मग चालू 10:30 वाजता आलो ड्युटीवरून. थोडा उशीर लागला मला काम. आत्ता वाजले ते 11:30, ठीक आहे. झोपलो होतो, मला झोप लागली होती. मी कपडे तसं घालून झोपलो होतो, ठीक आहे. कपडे घालून तोंडावर पाणी मारलं थोडंसं, दिसतंय का? तोंडावर पाणी मारलं. दुपारी भात बनवून होता ना, तो एक गरम करायला लागले आणि दूध इकडे, ओके. तर ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज.